फुलातून हाताळला गेला डॉट बॉल निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये एक चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करत असताना गुड्डू नाव आहे गुड्डू ओरिजिनल गुड्डू का यस घरपट्टी ओरिजिनल 7-12 ओरिजिनल शंकाच नाही सुदाम जर पाहिलं तर छोटा छोटा फलंदाज पण बडा बडा धमाका म्हणजे यावेळेस फटका इथे बस काय रे त्याचा योग डोळा निजला तर का काय झाला था नाही गडी धावला तर माहितच आज काय सांगायचं आहे डोळं वडकून धावला तर का कसा धावला तर काय कळ ना मगून पण त्याचा कार्यक्रम चव जाऊन स्वतःला मग गुलाबजाम वाटी सुटला राजू दोरे आपले एक बाजूना बघा काय सांगायचं चाई लागली हा त्यानं मगूनही कॅस खुरपून टाकला चमन करून टिकलाय घाबरू नको नॅचरल टमन होईल 3 धाबा आहेत पुन्हा एकदा गुड्डू मात्रे आणि इथे मात्र यस बघता बघता पहिल्या षटकाचा खेळ मात्र समाप्त होतोय पहिल्या षटकामध्ये धाबा आल्या गेल्या धावफलकावरती अवघ्या 3 धाबा काय काय तरी वेगळाच काहीतरी सांग आज जाईना काय बाहेर राहीना काय वाचून काय नको झालंय जरा काय का वैना बाबा चला वेळ वाचवणं महत्वाचं राहील मित्रांनो जास्तचा वेळ खर्च करू नका लक्ष्मण कांबळे यावेळेस आपण पाहू शकाल षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी अगदी आपण पाहू शकाल या सामन्यासाठी आपण हरिभक्त फरायन दीपकजी पाटील पाले खुर्द रायगड पॅनलचे अनुभवी पंच त्यांच्या समेत द्वारकानाजी चोरगे यावेळेस हो नवनाथनं फटका एक्झिक्यूट केला आणि तिथे मात्र बॉल थांबत नाही बॉल मात्र यावेळेस पुन्हा एकदा निघून चाललाय सकुबाईच्या नंबर गाणं वाटा धा निसता म्हणजे अजून खाला नाही चव फक्त जी बघत चाकल्याबरोबर टेस्ट बेस्ट काय का असं ना टीम जिंकले आणि जरूर उद्या मला वाटते ती खेळताना पाहायला मिळेल यावेळेस पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न पेट्रोल जरासा कमी भरला त्यामुळे काय सांगता स्पीड जास्त पकडला डायरेक्ट हिटचा पहिले इस्तेमाल करे फिर विश्वास करे चहा प्यायला कप आणि बशीत होता हलवा आता तिसऱ्या पंचांना झटकन बोलवा या काय 7-12 आहे काय घरपट्टी आहे आणि तिथे मात्र दिल्या घरी सुखी राहावे नो टंटा नो घंटा फलंदाज आपल्या जागेवरती सुरक्षित पोहोचलाय अशा धावा फलकावरती आता आपण पाहू शकाल खानदार टीम जाऊन पोहोचली आहे 9 या धावसंख्येवरती प्रयत्न चांगले राहिले पिसारवे टीमचा गडी नकार काही का असते ना ते देखील खेळताना पाहायला मिळतील 9 धाबा आहेत एक गडी गमावलाय येणारा बॉल यावेळेस हो पुन्हा एकदा फटका चांगला खेळलाय शतरक्षक डीप मध्ये आहे एक धाव तरी इथे कंप्लीट झाले दुसरीचा प्रयत्न आणि तिथे एकच धाव जास्त काही मिळणार नाही एका धावेच्या मध्ये 10 धावा दहा धावा आहेत पुन्हा एकदा लक्ष्मण समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न आणि बघता बघता या 6 चेंडू डॉट याचं केसाची स्टाईल भारी आहे उद्या राजू याला सलून मध्ये ने जरा जास्त बोजा झालाय खेळायला लागेल हरकत नाही अगदी आपण रुपेश लोकांचा झोपायचा टाइम नाही तो अजून ऑनलाईन चॅटिंग करायचा टाइम पहा ग्रह कंसात काय सांगायचं आहे आणि इथे टाकलेला हा बॉल पंचांकडे अपील परंतु इथे मात्र यस काय सांगायचं आहे मजबूत आरोळी टोकली
पण पाहावं लागेल आणि कदाचित आपण पाहू शकाल इथे मात्र या पंचांचे बोट आकाशाकडे आहे, तिथे विकेट. शक्ती जन्म जर आमोश आणि पौर्णिमेचे कात्र्याव झाला वया त्या कमी स्पीक वया का अगदी आपण पाहू शकाल शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 10 धावा धावफलकावरती 2 विकेट गुरुनाथ आणि निश्चित महत्वाची ही स्पर्धा. पाहावं लागेल. हो इथे मात्र बघता बघता एक चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळाली. षटक क्रमांक 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि संघाची टोटल खांदा टीम जाऊन पोहोचली 2 गड्याच्या बहुबदल्या 10 धावा. कोणा गुजऱ्यात काय सांगायचं आहे. घनच परत ठेलामध्ये घनल्याशिवाय राहील का. इथे 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 10 धावा धावफलकावरती आहेत 2 विकेट. खांदा टीम जर म्हटली तर निश्चित आदिवासी टेनिस क्रिकेट मधले एक नामांकित संघ आहे. मग तो मुरबाड असो, शहापूर असो, कर्जत असो, अंबरनाथ असो या पनवेल असो. काय सांगायचं आहे. दम खाऊन गड्याला ठोका द्यायला घेतला तर पण नाही इलाज झाला. दात मनगडावर माल वाढत येठ जर नवनाथ असत तर नवनाथ ना काय सांगायचं पार देऊच पावन केलं असतं. परंतु इथे मात्र यस मंगेश आहे परंतु मंगेशला काही जमलं नाही. इथे एक सिंगल आली 10 धावा धावफलकावरती आणि विलिंद गोलंदाजी मार्कवरती तयार होताना पाहायला मिळतो. षटकामधील पुढचा चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज तयार. काय सांगायचं मंग्याला मंगळवार झोमला का काय झाला पण आज सोमवार निघालाय. काय सांगायचं आहे. बॅटीला बॉल ठोकना तसा बॉलर काय सांगायचं जरा मीडियम आहे तसा बरा आहे. म्हणजे काय ते बरा नाही म्हणजे 87 ते 88 किलो बोजा बारदान काटून वया परंतु निश्चित चांगली गोलंदाजी होती. सध्याच्या स्थितीला आपण पाहू शकाल धावा धावफलकावरती होताना पाहायला मिळत आहेत. 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि यावेळेस हो बॉलरची हवा झाली. ताई बॉल हेलपाटायला लागला. व्हाईट झुकेगा नाही साला पण व्हाईट मात्र हेलपाटेगा. तो माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. अशा पद्धतीने हा चेंडू थोडासा खराब आलाय. धावा धावफलकावरती आहेत 11 धावा. पुन्हा एकदा विलीन फुलटॉस बॉल आणि बेकार. तो गडी तसा आहे ना ठेयो पार कोटाच्या आत घालायला का काय केला षटकार.
हुए तो क्या हुआ, हम तो दिलवाले है. लाजवाब फटका तिथे ठोकला. षटकारानं संघाची धावसंख्या 17 धावा. कसा राहील आता देखा ना रिप्लाय मध्ये, पार ठाकून ठोकून राहिला. आता एक पाऊल मोहर जायला म्हणजे काय सांगायचं आहे, भोळ्यात फसायला. शेंडी जाऊ नाही तर मुंडी जाऊ. पहा दुसऱ्या फेरीतील सामना आपल्याला पाहायला मिळेल. धोदानी जनार्दन आणि धामणी बी. पहा दुसऱ्या फेरीतील सामने 3 षटकांचे राहतील, याची नोंद घ्या. कारण की ज्या पद्धतीने स्पर्धेला नियम आपण चालू केलेत आणि वैयक्तिक पारितोषिक आहेत, त्यामुळे पहिल्या रात्रीमध्ये ज्या पद्धतीने आपण शेड्यूल चालवला त्याच पद्धतीने आज आणि आतापर्यंत तो शेड्यूल चाललाय आणि यापुढे उद्याच्या दिवसामध्ये उद्याच्या रात्रीमध्ये देखील तो शेड्यूल चालेल, यात शंका नाही. फलंदाज बाद होतोय, संधी मिळेल डीजे ऑपरेटर. जुना पोता असा खोललाय का, सगळी त्याच निघायला लागली बाहेर. एकंदरीत आपण पाहू शकाल 17 धावा आहेत धावफलकावरती आणि विलीनची गोलंदाजी सध्या चांगली होते. शेवटचे 2 चेंडू या षटकामध्ये शिल्लक आहेत. अजय यावेळेस मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. अजय मैदानाच्या आतमध्ये दाखल होताच आता आणि इथे मात्र कमालीचा चेंडू. काय सांगायचंय, तो सांगतो आलाय तसाच होय, फक्त मला तलवार फिरवून दे. पण डॉट बॉल, निर्धाव चेंडू. षटकामधील शेवटचा बॉल जो या तिसऱ्या षटकात शिल्लक आहे. इथे मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे बेकार, तोटका सारखा आला पण काय सांगायचं, मुंगे सारखा धावला. शम कार्यक्रम झाला. इथे षटक क्रमांक 3 षटकांचा खेळ समाप्त. संघाची टोटल 18 चेंडू मध्ये धावा बनल्या गेल्या 18 धावा. इथं काय सांगा, पाठी 5 वाजेपर्यंत सपनात नाही, साक्षात व्हिडिओ कॉल बोलतो. लय डेंजर का, सपनात यायला जागाच नाही तिथे, कारण सपनात यासारखी त्याला झोपतच नाही ना. इथे शेवटचं षटक आहे आणि सुनील आलाय. येणारा चेंडू पुन्हा एकदा हो हो. काय सांगायचं, बोनीच खराब केली. म्हणजे बॅट्समन जरासा ओके आला, म्हणजे काय सांगायचं, बॅट्समन तालाव आला पण बॉलर गेला. आणि टॉसू असा काही झाला, सुमडेत कोंबडी मारली त्याही कळालं नाही, काही आलं नाही, काही इकडे टिचकून केलं ना, काही गेलं. टॉस देखील तिथे संपन्न झालाय. यावेळेस मोठा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक बॉल बस. हा या बघा काय सांगायचं आहे, बॉल पडला गल्लेला आणि यांना उडी मारली दिल्लीला. म्हणजे शेम कार्यक्रम झाला बाबा. 2 बायका आणि फजेती ऐका. इथे त्याच प्रकारचं चित्र. 2 क्षेत्ररक्षक आले परंतु तिथे मात्र कॉलिंग चुकलं आणि तिथे मात्र धावा मिळतील या बॉल वरती. 3 आणि अशा पद्धतीनं 22 धावा ज्या फलकावरती आहे. पुन्हा एकदा पाहावं लागेल. 22 धावा तर राहिल्या गेल्यात. एक महत्वाची मॅच आहे. स्ट्राइक एंड वरती गुरुनाथ जाडाजुडा गट्टा गुट्टा आडिया बांध्याचा गुटगुटीत फलंदाज, तर गोलंदाजी ट्रॅकमध्ये सिंगल काढी डबल इंजिन फसली सुनील. आणि यावेळेस हो फटका पुन्हा एकदा हवेत. क्षेत्ररक्षक आहे तिथे, बॉल खाली आणि तिथे मात्र टिपला असेल विकेट. मी नाही त्यातली आणि कडी लावातली कशी काय गुतली.
स्कोरिंग मॅच सध्याच्या स्थितीला टार्गेट सेट होताना पाहायला मिळतो. फटकावेत घेतला पुन्हा एकदा करंट बॉल खाली आला पुन्हा एकदा गेल्या फावली इथे फलंदाज विजय होतोय. बाद इथे मात्र जेल्या उपाशी पोटी काय सांगायचं म्हणजे खायला दियाल आणि मांजरांना ताटात डोकी घालाय. विकेट. लागल म्हणजे कोणी ना गठुडं चोरून ने ईडीची चौकशी लावू बोले. काही का असे ना 3 चेंडू डावामध्ये शिल्लक आहेत. रट्टा मारायचा होता पण काय सांगायचं जमलाच नाही. म्हणजे गडी बारीक आहे पण आले आले असा आपडबार करीत का फटाकन वाजितो आणि तिथे मात्र डॉट बॉल. अगदी जर पाहिलं तर 22 धावा फलकावरती आहेत. 5 गडी गमावले. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत या षटकामधील आणि गोलंदाज सुनील तयार. यावेळी देखील हा डॉट बॉल निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी सुनीलची पाहायला म्हणजे शेवटचा चेंडू डाबाती शिल्लक आहे. 22 धाबा तरी आहेत धावफलकावरती. यावेळेस मोठा फटका हवेत खेळण्याचा प्रयत्न. शतरक्षक दूरवरून बॉल खाली आलाय आणि तिथे मात्र चुका होणार नाही. टिपला असेल. पहिला डाव समाप्त होतो. पहिल्या डावामध्ये खांदा क्रिकेट संघाने धावा बनवल्या 22 विजयासाठी 24 चेंडू 23 धावा बनवायच्या आहेत गावदेवी पेठ या टीमला. आणि जशा धावांवर रोखलं गेलं तर टीम खांदा संघाला आणि 23 धावांचं खरं तर खांदा संघाने लक्ष ठेवलं गेले तर टीम गावदेवी पेठ संघासमोर कशा प्रकारे धाव संख्येचा पाठलाग करेल टीम गावदेवी पेठ आणि डिफेंड करेल का खांदा हे देखील येणाऱ्या वेळे काळामध्ये आपल्याला खरं तर
स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. तसंच डीजे मास्टर दोदानी यांच्या माध्यमातून जर आपण गेले 4 दिवस सुमधुर गीत आपण ऐकत आलात. तसेच समोरचा विचार केला तर जोगी जिवाज एक प्रसिद्ध समालोचक आदिवासी विभागामधील आपण आपल्याला पाहायला मिळते. सुंदर आवाज. तसेच आकाजी शेलके सुंदर मराठी शुद्ध गोडवा आपल्याला नेहमीच आपल्याला ऐकायला पाहायला मिळतो. आणि मी लवच दिघे मोरबे आपलं सर्वांचं मनाच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत. जाऊया मॅच मध्ये. 24 चेंडू 23 धावेची गरज. कशा प्रकारे सामना होईल हे देखील पाहणं गरजेचं. गोलंदाज तयार. पहिला चेंडू सुरेख गोलंदाजी अचूक टप्प्यावर गोलंदाज टाकण्याचा प्रयत्न पण त्यांचा इशारा आला आहे. ऑफ स्टिकला खरं तर चेंडू बराचसा बाहेर टाकण्याचा प्रयत्न. चेंडू पिच झाला हलकासा स्विंग म्हणजे अतिरिक्त स्विंग मिळाल्यामुळे चेंडू सरळ खरं तर एसटी रक्षकाच्या हातामध्ये गेला आणि त्यामुळे दिशेल मारा पंचांनी दंडित केलं. अवंतरच्या स्वरूपात ही धाव मिळेल. एका धावेने धावफलक पुढे. इथे देखील हलका हाताने खरं तर चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. टोटल धाव संख्या जाईल 2 आकड्यावर बिनगडी बाद. चला विनंती असेल हरिग्राम संघ संपर्क साधायचे पहा. कॉम्बॉक्स मध्ये संपर्क साधा हरिग्राम संघ. विनंती असेल माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर त्वरित यावं आपण. कॉम्बॉक्सशी संपर्क साधायचा. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. इथून डॉट तसे चेंडू फेकेल ना तोपर्यंत मॅचला मजा येईल. ते पहा ऑफ स्टिकला शपल मारण्याचा प्रयत्न. बॅटची कडा झेलची नामी संधी. प्रयत्न अतिशय दर्जेदार राहिला परंतु झेल थोडसा भूमीला दान केला जातोय. प्रयत्नाला नक्कीच सलाम. चांगली गोलंदाजी आणि प्रयत्न देखील चांगला आपल्याला पाहायला मिळाला. परंतु या चेंडूवर मिळेल एक धाव. विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळत असतं परंतु थोडीशी चुकी इथं क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून धाव फलकावर धावा 3. इथे मात्र एफर्ट्स द्यावे लागतील. 100% एफर्ट्स मात्र देणं गरजेचं. इथे मोठा फटका लागवायचा होता परंतु चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क नाहीये. चेंडू पिच झाला तर थोडासा स्विंग पाहायला मिळाला. रिप्लेच्या माध्यमातून पाहू थोडासा आउट स्विंग म्हणजे बाहेर काढण्याचा प्रयत्न इथे आपण पाहतो विजयाचा. चांगली गोलंदाजी टिचून गोलंदाजी करत असताना 21 चेंडू 20 धावेची गरज अजूनपर्यंत पेट संघाला. इथे मोठा फटका लागला. लगातारचा दुसरा चेंडू डॉट फेकला जाईल का? यस, लगातारचा दुसरा चेंडू डॉट फेकला जातोय. क्या बात आहे. सुरेख गोलंदाजी. पुन्हा लेग कडे टाकण्याचा प्रयत्न. मोठा फटका लगवायचा होता फलंदाज निदेशला आणि डॉट चेंडू फेकला जातोय. सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय विजयच्या माध्यमातून. पुन्हा ऑफ स्टिकला शपल मारण्याचा प्रयत्न. फाईन लेग रिझन मध्ये कोणताही खेळाडू तैनात नाहीये. चेंडू जाईल सरळ सीमारेषा पार. That's a 4 run चौकार. It's a phenomenal hit. What a timing, proper timing आपल्याला पाहायला मिळाला. नक्कीच प्रयत्न चांगला राहिला. चेंडू गेला सरळ सीमा पार आणि 4 धावा मिळाल्या. सुरेख फटकेबाजी पाहायला मिळाला आणि सुरुवात दर्जेदार राहिली मी म्हणेल. इथे डॉट चेंडू जसे फेकतील ना तसं खांदा टीम साठी नक्कीच मी म्हणेल चांगलं आहे. कारण की धाव फलकावर धावा कमी आपल्याला पाहायला मिळतात. 23 धावांची गरज असताना सुरुवात दमदार राहिली ती म्हणजे गावदेवी पेठ संघाची. धाव संख्या 7 आकड्यावर बिनगडी बाद. जमेची बाजू असेल की अजूनही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. बॉल बरोबर मी विनंती करेल की त्वरित मैदानाच्या आतमध्ये चेंडूची पूर्तता करा कारण सामन्याला कोणताही विलंब येणार नाही याच्याकडे दक्षता बाळगा. कारण की आपण पातळी गाड्यामध्ये 3 वाजून 35 मिनिटं झालेत. अजूनही आपली पहिली फेरी चालू आहे आणि यानंतर द्वितीय फेरीला नक्की सुरुवात होईल. द्वितीय फेरीतील सर्व सामने आपण 3 षटकाचे खेळवणार आहोत. दोन्ही संघाने सज्ज राहायचे. दोधार आणि दामणी या दरम्यान खरं तर दुसऱ्या फेरीतील पहिली लढत आपल्याला पाहायला मिळेल. दोघांनी संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारले. गोलंदाजीसाठी आमंत्रित केले दामणी संघाला. दोन्ही संघांना विनंती असेल आपल्या 11 महारथी नक्कीच घेऊन मैदानाच्या आतमध्ये त्वरित उतरायचे दामणी संघ. आणि आता आपण बघतोय मॅचला मात्र सुरू विजयवर हल्ला बोल केला. मागील चेंडूर फाईट रिझन मध्ये चौकार मिळवला. धाव फलकावर धावा बिनगडी बाद 7. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना विजय गोलंदाजी मार्कवर. आतापर्यंत धावा लागले 7 आणि 19 चेंडू आणि 16 धावेची गरज टीम गावदेवी पेठ संघाला. इथे पहा स्लॉट मध्ये चेंडू बॅक टू द बॉलर मारण्याचा प्रयत्न. मिडॉनला खेळाडू तिथे तैनात आणि या चेंडूवर मिळेल एक धाव. 23 धावांचा पाठलाग करत असताना टीम गावदेवी पेठ जाऊन पोहोचलाय बिनगडी बाद 8 आकड्यावर.
पलकड धावा लागले ते म्हणजे बिनगडी बाद 8 आकड्यावर टीम गावदेवी पेठ संघ. आता समीकरण असेल पहा 18 चेंडू 15 धावेची गरज. गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं सांघिक कोट्यातील पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर अजय तयार. ओव्हर द विकेट बॅट शिकडा टॉपेस लागलाय. झेलची संधी. झेल मात्र पहा इथे सोडला जातोय. विकेट मात्र इथे तुम्हाला नक्कीच मिळण्याचा चान्स मात्र होता परंतु इथे झेल सोडला जातोय. परंतु इथे मात्र एक धाव मिळेल. टोटल धाव संख्या 10 या आकड्यावर आपण पाहतो. 17 चेंडू 13 धावेची गरज. इथून डॉट चेंडू फेकावे लागतील. मॅच मध्ये कमबॅक करायचा असेल ना तर डॉट चेंडू इथून फेकणं गरजेचं. विकेट्स मात्र घ्याव्या लागतील. नक्कीच गावदेवी पेठ संघाचा विचार केला तर जमेची बाजू एकीकडे सलामीची जोडी अजून मैदानाच्या आत म्हणजे नितेश आणि गुड्डू ही सलामीची जोडी मैदानाच्या आत. ओ द विकेट वाउडिश लगेच मारलेला फटका. चेंडू जाईल सरळ फाईन लेग रिजन मध्ये सीमा पार. षटकार. षटकार आपल्याला पाहायला मिळाला. चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते नितेशच्या माध्यमातून. धावसंख्या 16 आकड्यावर. इथे देखील यॉर्कर बुंदा मध्ये टाकलेला चेंडू लेजर चेंडू जे सांगता पार पडते. असे चेंडू मात्र तुम्हाला टाकावे लागतील. या अगोदर देखील चांगला चेंडू हाताळणे केले असते तर थोडासा प्रेशर क्रिएट केला असता नितेशवरती. परंतु मागील जसा चेंडू आपठी बॉम्ब आपल्याला पाहायला मिळाला. बंप गोलक 6 रन आणि त्या धावसंख्येने धावफलक पुढे 16 आकड्यावर. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. सुंदर फटका. सुरेख चेंडू बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये. चेंडू इथे थांबणार नाहीये. चेंडू जाईल सीमा पार. 4 रन. मॅच मात्र पूर्णपणे खुले केले ते गावदेवी पेठ संघासमोर. नितेशने दर्जेदार फलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. रिव्हर्स अटेम्प्ट आणि अतिशय दर्जेदार हिट पाहायला मिळेल. बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये 4 धावेकरता 3 धावेची आतापर्यंत गरज. इथे देखील ब्लॉक होल मध्ये चेंडू हलक्या हाताने खरं चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न. बॅक टू द बॉलर अडवणी केली जाईल आणि या चेंडूवर देखील मिळेल फक्त आणि फक्त 1 रन. धाव संख्या 21 आकड्यावर. टोटल धाव संख्या 21 आकड्यावर आपण पाहतो. 2 धावेची गरज असताना 13 चेंडू 2 धावा. अतिशय दर्जेदार खरं तर बॅटिंग राहिली नितेशची आणि गुड्डूची आपण पाहतो. इथे देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत. शॉर्ट थर्ड मॅनला खेळाडू तैनात. विकेटचं पतन आणि फलंदाज गुड्डू मात्र बॅक टू द डगआउट. धावा आपण पाहतो 21 फॉर 1 लॉस. टीम गावदेवी पेठ म्हणजे 12 चेंडू आणि 2 धावेची गरज आणि 2 धावा मात्र सहजरित्या पूर्ण करू शकतात गावदेवी पेठ. परंतु क्रिकेटमध्ये भविष्यवाणी करणं खरं तर चुकीचं ठरू शकतं. 6 चेंडूमध्ये 1 धाव किंवा 1 चेंडूमध्ये 6 धाव देखील बराच वेळा करताना आपल्याला पाहायला मिळतात. स्पीडअप करा मित्रांनो. बराचसा उशीर झाला. पहिल्या फेरीतील शेवटची लढत आपण पाहतोय. गावदेवी पेठ विपक्ष खांदा या दरम्यान ही लढत आपल्याला पाहायला मिळते. द्वितीय फेरीमधील पहिली लढत दोधाने विपक्ष दामणे. दोधाने संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारले आणि आमंत्रित केले गोलंदाजीसाठी दामणे संघाला. दोन्ही संघाने सज्ज राहायचे. व्यक्ती पहिले सांघिक कोठ्यातील तिसरं षटक सुदाम गोलंदाजी मार्कवर माफ करा सुनील गोलंदाजी मार्कवर.
इथे पहा बॅट शिकाडा चेंडू थांबणार नाहीये चेंडू जाईल सरळ थर्ड मॅन रिझन मध्ये विजय चौकार या चौकाराने मात्र गावदेवी पेठ संघ जाऊन पोहोचलाय पुढील फेरीमध्ये विजय संघाचे हार्दिक स्वागत हार्ड लक टीम खांदा पुढील वाटचालीस तुम्हाला देखील शुभेच्छा चांगला खेळ तुमच्या माध्यमातून खरं तर पाहायला मिळाला आणि हार्ड लक आणि पुढील वाटचालीस खरं तर गावदेवी पेठ संघाला देखील आपण शुभेच्छा देऊया पुढील होणारी लढत दोघांनी विपक्ष धामणे टॉस जिंकून खरं दोघांनी संघाने बॅटिंग स्वीकारले धामणे संघाला विनंती असेल त्वरित आपलं क्षेत्ररक्षण लगेच मैदानाच्या आतमध्ये लावून घ्या आणि दोन्ही संघाला इथे विनंती असेल आपलं हस्तांदोलन करून मैदानाच्या बाहेर यायचंय मॅच इथं संपले इथे आपण डीजे मास्टरला देणार आहोत आपण इथं संधी